चांदूर रेल्वे तालुक्यातील कळमजापूर शिवारात शेतात पेरणीचे काम करीत असताना वीज पडून सुनंदा सहारे वय 45 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला। दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। कळमजापूर येथील पळसखेड पांदण रस्त्यावरील शेतात 8 महिला पेरणीचे काम करीत होत्या। दरम्यान अचानक झालेल्या पावसाच्या सरी आणि कडकडाटासह वीज शेतात पडली। यात सुनंदा सहारे यांचा जागीच मृत्यू झाला। सोबत काम करत असलेल्या इतर महिलांपैकी एका महिलेच्या हाताला दुखापत झाली असून इतर महिलांना धक्क्यामुळे उपचारासाठी चांदूर रेल्वेच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। तुम्हाला वीज पडल्याच्या नंतर कसं माहित झालं की वीजच आहे? तो मग परत आल्यासारखं लागलं आणि ती पडली मी खालतं। हात खूप दुखायला लागला, चक्कर आली, पडलं मग खालतं बस मग नंतर कळलं तुम्हाला की वीज पडली आहे? आपल्या शेजारी वीज पडली म्हणून तुम्हाला नंतर बाया हे म्हणजे आम्ही पुढे होतो दोघी जणी, ह्या माग होत्या, ह्या मागच्या आमच्या इकडे पळत आल्या वीज पडली मग माहित झालं का वीज पडली। आता पहिल्या करंटच लागला हातात, आता पाया तुम्हाला वेदना कोणत्या आहेत? असं घाबरल्यासारखं वाटतं का तुम्हाला? घटनेची माहिती मिळताच चांदूर रेल्वे पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलीस निरीक्षक अजय आखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण पंचनामा करीत असून पुढील तपास सुरू आहे। तहसील मंडळ अधिकारी निलेश थूल यांनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी केली। मृत महिलेचे शव विच्छेदन शनिवारी सकाळी केले जाणार आहे। वीज पडली पूर्ण आठी बायले हे केलं, पूर्ण उघड्या पडल्या, डोळ्याली चक्कर येऊन आम्हाला काहीच दिसे नाही। मग आम्ही पाहायला गेलो तर पूर्ण लासा दिसे, एकच बाई पूर्ण चालत झाली जागा उघडी होती। म्हणजे वीज पडली हे तुम्हाला कसं कळलं? म्हणजे आम्ही दोघतच होतो ना, दोघतच होतो आम्ही। वीज पडली, आम्हाला पूर्ण पडली, बाई उघडीत दिसली, आम्हाला पूर्ण झणीला लागलं। मग पाहतो ती बाई झोपून चित पडली होती, उचलायला गेली। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।